नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जत सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत ते यंग इंजिनियर जमीर अत्तारजी, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. स्पेशली डिझायनिंग आणि डिझायनिंगमध्ये सुद्धा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स ही त्यांची स्पेशालिटी आहे. त्यामध्ये त्यांनी अनेक प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेले आहेत आणि काही अपकमिंग सुद्धा आहेत. त्यांच्या या सगळ्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचं शालेय प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती? कसा होता हा सगळा शैक्षणिक प्रवास? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझं नाव जमीर सलीम अत्तार. मी मूळचा जतचाच आहे. सुरुवातीला माझं 10वी पर्यंतचं शिक्षण जत हायस्कूल जतमध्ये झालं. 2010ची पासआउट बॅच आहे माझी. त्यानंतर 11वी-12वी रामराव विद्या मंदिरमधून झालं. त्यानंतरचं इंजिनिअरिंग हे एक माझ्यासाठी टास्कच होतं. सुरुवातीला माझ्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग माझ्यासाठी आवड होती. पण सिव्हिलचं स्कोप बघता जे आपल्या जनरल रुटीनमध्ये जे चालू आहे, जी आपली मानवी गरज आहे अन्न, वस्त्र, निवारा, तीच थोडक्यात लक्षात घेऊन याला पर्यायच नाही हा उद्देश लक्षात घेऊन मी या फील्डकडे वळालो. मग या इंजिनिअरिंगसाठी सर्वप्रथम मी संजय घोडावत कॉलेजमधून प्रवेश घेतला. कट ऑफ लिस्टमध्ये त्याचप्रमाणे मेरिटमध्ये बसल्यामुळं तिथं कमी फीमध्ये माझं काम झालं. कारण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मी शिकलेला आहे व समोर आलेला आहे. त्यामुळे अत्यंत कमी फीमध्ये, माफक फीमध्ये स्कॉलरशिपमध्ये माझं शिक्षण तिथे पूर्ण झालं व कॉलेज थ्रूच माझं प्लेसमेंट झालं होतं BG शिर्के कंपनीत. 2018 साली मी जॉईनिंग केलं होतं. सुरुवातीचं थोडं नवीन असल्यामुळं जास्त शिकण्याची जिद्द होती. तेवढ्यामुळे एक 2-3 इंजिनिअरचं काम एकटाच करत होतो. टाईमचं कधीच बॉन्ड ठेवला नाही. त्यामुळे भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यानंतर 2020 पासून मी 19 पासून मी जतमध्ये सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला थोडं नवीन माणसाला थोडं लोकं काम देण्यासाठी थोडं डगमगत होते. कारण नवीन माणसाचं एवढा अनुभव काय नसतो आणि माझं तर बॅकग्राऊंडसुद्धा काय नव्हतं. मग सुरुवातीला 2च्या जागी 4 प्लॅन द्यायचे, 4च्या जागी 5 प्लॅन द्यायचे, असं करत-करत थोड्या-थोड्या मी साईट मिळवत गेलो आणि आता जतमध्ये बऱ्यापैकी नावलौकिक आहे आणि आता बऱ्यापैकी मोठ्या साईट झालेल्या आहेत. आत्तापर्यंत ह्या तारखेपर्यंत माझ्या 200+ साईट पूर्ण झालेल्या आहेत आणि सध्या मोठ्या साईट म्हटलं तर रामराव विद्या मंदिरचं मला एक गर्वाची गोष्ट आहे. जिथं मी शिकलो त्या शाळेचं काम मी आज करत आहे. त्या शाळेचं काम जवळपास 42,000 स्क्वेअर फूट एवढं काम आहे. दरवर्षी 6,000 स्क्वेअर फूटचं टार्गेट आहे. सध्या 2 फ्लोअर कंप्लीट झालेले आहेत. त्याचप्रमाणे नवीन टेक्नॉलॉजीसाठी आता आपण विजय पवार यांची नवीन बिल्डिंग चालू केलेली आहे. त्या बिल्डिंगमध्ये आपण नवीन-नवीन टेक्निक्स वापरलेले आहेत. इको फ्रेंडली बिल्डिंग्स वापरलेले आहेत. सोलारचं कन्सेप्ट वापरलेले आहेत. असा एवढंच. सगळा प्रवास तुमचा चालू आहे. हां. फार वेगळ्या प्रवासाचा तुम्ही म्हटला त्याच्यामुळे फार हलाखीच्या परिस्थितीतून तुम्ही हो. आलात, शिक्षण पूर्ण केलं. हो. पण माझ्या मते तुमच्यात जी जिद्द होती, उमेद हो. होती आणि त्यामुळे तुम्ही हा सगळा टप्पा अतिशय व्यवस्थितरित्या तुम्ही हा गाठलात. त्यातला पुढचा आणखीन एक मला विचारायचं आहे. त्याप्रमाणे तुम्ही म्हटला की मागची कुठली बॅकग्राऊंड नव्हती आणि तुम्ही हा पहिला प्रोजेक्ट कंप्लीट केला. हो. तर पहिला जो प्रोजेक्ट केलात, तर तो कसा होता? तेव्हा काही दडपण आलं होतं का? हो. भीती वाटलेली का? तो हो. स्ट्रगलचा पिरियड जेव्हा तुम्ही म्हटला की नवीन माणसाला कोणी काम देत नाही. बरोबर. तो जरा अनुभव कसा होता? पुन्हा एकदा सांगाल? सुरुवातीला मी भरपूर प्लॅन दिले, पण सुरुवातीची फर्स्ट कन्सल्टिंग साईट मी विद्यानगरमध्ये सुरवसे सर म्हणून यांची केली. तिथं फर्स्ट टाईम कारण माझा डिझायनिंगचा पण कोर्स झालेला आहे. स्टील डिझायनिंगची पण कामं मी स्वतःच करतो. 3D डिझायनिंगची पण करतो. 3D डिझायनिंगला एवढी भीती वाटली नाही, पण स्टील डिझाइन सर्वप्रथम मी माझी कुठली तर साईट एक्झिक्यूट होत आहे, ती बिल्डिंग तेवढं लोड घेईल का नाही? का रात्रीच पडेल? हे एक दडपण होतं. पण सरतेशेवटी तेवढा कॉन्फिडन्स पण होता आणि सॉफ्टवेअरचा पण सपोर्ट होता. तेवढ्यामुळं ती बिल्डिंग मी करू शकलो आणि ती बिल्डिंग आज पण चांगली आहे आणि त्या बिल्डिंगमुळे मला भरपूर कामं मिळाली. वाह! मग आता या काही यातल्या आणखीन प्रश्नांकडे या क्षेत्रातल्या. त्यातला पहिला प्रश्न आहे, आपण जत सांगलीसारख्या भागामध्ये काम करतो. जिथं अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, अनस्किल्ड लेबरचं. येस. अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही कशी ही सगळी परिस्थिती हाताळता? अनस्किल्ड लेबरसोबत काम करणं खरंच खूप धोकादायक आहे. कारण बऱ्याच गोष्टी त्यांना माहीत नसतात. त्यामुळं सेफ्टीचा पण इश्यू येतो आणि त्यांना समजून सांगणं एखादी एक डिझायनिंग गोष्ट खूप टफ असते. तेवढ्यामुळं स्वतः आपल्याला तिथं एक थांबून करून घ्यावं लागेल काम. त्यानंतर बऱ्याच गोष्टी धोकादायक सुद्धा आहेत. काहीतरी साईटवर काहीतरी हजार्ड झालं, तर त्याचं रिस्पॉन्सिबल सर्वस्वी इंजिनिअर राहतो. तेवढ्यामुळे या गोष्टी खूप धोकादायक आहेत. धोकादायक आहे, हं. बरोबर आहे.
दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये आता इतकं काम करताय म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो, ते म्हणजे बऱ्याचदा कस्टमर असं म्हणत असेल की आमचं बजेट एवढंच आहे, 20 लाख आहे, 25 लाख आहे, हम्म. ह्याच्यातच आता घर बसवून द्या, आता हो. काही वाढवू नका बजेट. हम्म. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला असं वाटत असतं की आपण कायम दर्जेदार घर बनवू. तुम्ही जसं हो. म्हणलं तसं 5-6 साईट तुम्हाला एका साईटमधनं मिळाल्या, हो. तर अशा वेळेला मग दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? शक्यतो मी कधी पण क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करत नाही. ज्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत त्या गोष्टी कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. जेणेकरून आपलं फाउंडेशन आहे, जेणेकरून स्टील डिझाइन आहे, जेणेकरून भविष्यात त्यांनी पुढे त्या गोष्टी वाढवल्या म्हणजे 2चं 4 मजली झालं तरी त्यांना त्यांच्या स्ट्रक्चरला काही प्रॉब्लेम येऊ नये. फक्त स्ट्रक्चर मजबूत करतो आणि ज्या देखाव्याच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मिनिमाइज करता येत असल्या तर ते मी करून घेतो. ओके. आता पुढचा प्रश्न आहे तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे तुम्ही इथले मूळचे सांगलीचे आहात, इंजिनियर आहात, तरुण आहात. या सगळ्या अँगलमधनं हा प्रश्न आहे. ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक तुम्हाला इंजिनियर म्हणून विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? म्हणजे सांगलीचा जर आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल पुढच्या 10 वर्षात, तर एका इंजिनियरच्या नजरेतून कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की जास्त करून रोजगार याच्यावर जास्त आपण फोकस केला पाहिजे. कारण बरीच लोकं रोजगारासाठी बाहेरच्या सिटीत जात आहेत. तिथे जास्त लोकांना रोजगार नाही. त्याचप्रमाणे मॉडर्न जे शिक्षण आहे त्यासाठी सुद्धा लोकं पुणे, मुंबईसारख्या सिटीत जात आहेत. मला तर मूलभूत असं वाटतं की शिक्षणाकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे लोकांच्या रोजगाराकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. वाह! रोजगार हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा हो. तुम्ही सांगितलात. पण मग जर रोजगार निर्मिती अजून वाढवायची असेल हं. या जतसारख्या भागामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये ओव्हरऑल, तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आपल्या इकडच्या भागात तर आय-टी कंपन्या वगैरे नाहीत. त्या आय-टी कंपन्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रोसेसिंग युनिट वगैरे झाली पाहिजेत. सध्या आपला खेडवळ भाग असल्यामुळं जास्त आपल्या इकडं द्राक्ष डाळिंब वगैरे जास्त आहे. पण त्याची प्रोसेसिंग युनिट नसल्यामुळे ते आपले सगळे द्राक्ष वगैरे तासगाव वगैरे त्या साईडला बाहेर जातात. तसली प्रोसेसिंग युनिट झाले तर ते सुद्धा फायदेशीर ठरेल. बरोबर, हं. असं आहे. दुसरं, आतापर्यंत तुम्ही म्हणालात तसं 200 पेक्षा जास्त साइट्स केल्या, तर त्यातली एखादी आयकॉनिक प्रोजेक्ट कुठला सांगू शकाल का? की जो करताना तुम्हाला एक आनंद समाधान होतं आणि त्यामुळे तुमचं नाव पण झालं वगैरे असं? असं. तशी साईट मी विजय पवार यांची आता सध्या मी कमर्शियल साईट करत आहे. हं. त्यासोबत त्यांची मी घरची सुद्धा साईट केली. ती साईटमध्ये ॲक्चुअली ते होतं षटकोन टाइप साईट होती. त्या साईटमध्ये प्लॅन बसवणं खरंच खूप चॅलेंजिंग होतं आणि मूळतः मला चॅलेंजिंग गोष्टी करणं खूप आवडतं. ते प्लॅन अतिशय उत्कृष्ट बसला. बऱ्याच तिथं 2-3 माझ्या अगोदर इंजिनिअर येऊन गेलते. त्यांचं तर म्हणणं होतं की या जागेत प्लॅन बसतच नाही. पण मी त्यांना ते चॅलेंजप्रमाणे स्वीकारलं आणि त्यांना त्यांच्या जसं स्वप्नातलं होतं तसं घर मी त्यांच्या बजेटमध्ये करून दिलं आणि त्या गोष्टीसाठी माझं आज भरपूर नाव आहे आणि त्याच कामावर मला भरपूर काम मिळाली. त्याच्याचमुळे त्यांचं दुसरं सुद्धा कमर्शियल सुद्धा प्रोजेक्ट मीच करत आहे आणि त्या कमर्शियल प्रोजेक्टमध्ये सुद्धा आपण भरपूर नवीन टेक्निक वापरल्या. त्या टेक्निक जर पुढे जाऊन कळाल्या लोकांना तर भरपूर चांगले आहेत. व्हेरी गुड. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय त्याचे पॅरामीटर बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? शक्यतो मी त्याची स्ट्रेंथचा आपल्याला रिपोर्ट मिळतो. ते स्ट्रेंथ बघतो प्लस त्याची डक्टिलिटी बघतो. कारण बऱ्याच अदर आयकॉन सोडून दुसऱ्या स्टीलचं बघितलं आपण 6 ज्यावेळी रिंगा तयार करायला जातो, ज्यावेळी त्याचं हुक तयार करतो त्यावेळी जास्त हुक आपल्याला 135 डिग्रीमध्ये पाहिजेल असतं. जर त्या अदर स्टीलला 135 डिग्रीचं जर आपण हुक करायला लागलो, तर ते कट होऊन जातात बार. तेवढ्यामुळं आयकॉनचं ते प्लस पॉइंट आहे. त्यामुळे आयकॉन जास्त मी यूज करतो कारण स्टिरअपसाठी ते सगळ्यात बेस्ट आहे आणि बाकीसाठी त्याचा रिपोर्ट सुद्धा चांगले आहेत. स्ट्रेंथ रिपोर्ट वगैरे चांगले आहेत. व्हेरी गुड. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे हस या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स आता येत आहेत, फ्रेशर्स येत आहेत, हस ज्युनियर्स येत आहेत, हं. त्यांना एक सीनियर म्हणून आणि त्यांचा एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? एक सल्ला असा महत्त्वाचा सल्ला आहे, की सध्या क्वालिटीत काही कॉम्प्रोमाईज करायचं नाही आणि होता होईल तेवढं आपण नवीनच आहे, असं स्वतःला समजून जेवढं जास्त शिकता येईल, जास्त अनुभव घेता येईल, पहिला तेवढा अनुभव घ्यायचा आणि मग त्यानंतर चालू करायचा आणि शक्यतो क्वालिटीमध्ये तर काही कॉम्प्रोमाईज करायचं नाही. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर जमीर अत्तारजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे क्वालिटीमध्ये कधीही कॉम्प्रोमाईज करू नका. कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये क्वालिटीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आणि ते महत्त्व तसंच कायम ठेवा. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की धन्यवाद. तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.